नमस्कार शेतकरी बांधवांनो. अखेर ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस उजाडला आहे. कापसाच्या भावानं बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सगळीकडे फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे कापसाला मिळालेली ही प्रचंड तेजी. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या घरात जे पांढरं सोनं साठवून ठेवलंय ते विकायचं का? कारण बाजाराने आज जे संकेत दिले आहेत ना, ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. चला बघूया नक्की काय घडलंय. अहो, काही दिवसांपूर्वीच वायदे बाजारातला आकडा होता 55,700 रुपये प्रति गाठी. हा आकडा नक्कीच चांगला होता, पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणायला हरकत नाही. पडद्यामागे काहीतरी मोठं घडत होतं. आणि आज बघा, बाजारात जणू काही बॉम्बच फुटला. आकडा थेट पोचलाय 56,700 रुपयांवर. म्हणजे एका रात्रीत प्रति गाठीमागे तब्बल 1,000 रुपयांची वाढ. याचा सरळ सरळ अर्थ आहे की क्विंटल मागेही भाव प्रचंड वाढलाय. पण थांबा थांबा, ही तेजी का आलीय? ती टिकणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आपण आपला फायदा कसा करून घ्यायचा हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण त्याआधी जर तुम्हाला अशीच अचूक आणि वेळेवर माहिती हवी असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण योग्य वेळी मिळालेली माहितीच खरा पैसा मिळवून देते. चला तर मग जरा डोकावून बघूया की या दरवाढीच्या मागे नक्की दडले तरी काय. असं आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय की ज्याचा थेट परिणाम आपल्या कापसाच्या भावावर होतोय. आणि गंमत बघा, अधिकृतपणे बोलायचं झालं तर कापसाची आयात आणि निर्यात दोन्ही बंद आहे. मग प्रश्न पडतो की नाही की जर सगळं बंद आहे तर मग भाव वाढतोय कसा? हेच कोडं आपल्याला आज सोडवायचंय. तर या कोड्याची 3 मुख्य उत्तरं आहेत. पहिलं म्हणजे, जरी अधिकृत निर्यात बंदी असली तरी आपल्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे. दुसरं, इराणसारख्या देशांसोबत आपले जे चांगले संबंध आहेत त्यामुळे या मागणीला आणखी बळ मिळतंय. आणि तिसरं, सगळ्यात मोठं कारण म्हणजे जगात सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती. हे जे युद्धाचं वातावरण आहे ना, हे एका दुधारी तलवारीसारखं आहे. यामुळे मागणी तर प्रचंड वाढली आहे, पण धोकाही तेवढाच मोठा आहे. जोपर्यंत जहाजांची वाहतूक सुरक्षितपणे सुरू आहे तोपर्यंत भाव टिकून राहतील, कदाचित अजून वाढतील. पण जर काही गडबड झाली तर हे चित्र बदलायला अजिबात वेळ लागणार नाही. बरं, हे झालं वायदे बाजाराचं आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचं. पण आपल्या गावच्या, आपल्या जवळच्या बाजार समितीत काय परिस्थिती आहे? चला प्रत्यक्ष बघूया की शेतकऱ्याच्या पदरात खरंच काय भाव पडतोय. हे बघा, मानवत बाजार समितीमधला भाव 8,255 रुपये प्रति क्विंटल. काय जबरदस्त भाव मिळालाय. त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. आणि ही बघा पुढची पट्टी. आकडा अजून वाढला, 8,260 रुपये. बाजारातली गरमी लक्षात येतेय का? चांगला माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढावट लागली आहे. ही अजून एक पावती बघा, 8,240 रुपये. म्हणजे एक गोष्ट तर पक्की आहे की चांगल्या प्रतीच्या कापसाला 8,200 रुपयांच्या वरच भाव मिळतोय. आणि हा बघा, आजचा एक सर्वोच्च भाव 8,265 रुपये. हे आकडे खोटं बोलत नाहीत. बाजारातली तेजी अगदी खरी आहे आणि ती थेट आपल्या दारात येऊन पोचलीये. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. भाव तर वाढलेत, पण या संधीचं सोनं कसं करायचं? आपली रणनीती काय असली पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल? बाजारतज्ञ काय सांगतात माहितीये? 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, बाजारातल्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवा. दुसरी, सगळा कापूस एकाच दिवशी विकायची घाई अजिबात करू नका. आणि तिसरी, टप्प्याटप्प्याने माल विका. आज 5 क्विंटल, 4 दिवसांनी 10 क्विंटल. बाजाराचा अंदाज घेत घेत पुढे चला. आणि असं का करायचं? कारण हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. रेटचा अजूनही भरोसा नाही. मार्केट कधीही पलटी मारू शकतं. ही जी तेजी आहे ती पूर्णपणे जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहे. तिचा पाया पक्का नाही, त्यामुळे सावध राहणंच शहाणपणाचं आहे. चला आता शेवटच्या आणि निर्णायक टप्प्याकडे वळूया. इथून पुढे बाजाराची दिशा काय असेल? आपल्यासमोर कोणत्या संधी आहेत आणि कोणते धोके आहेत? इथून पुढे 2च शक्यता आहेत. परिस्थिती पहिली, जर जगात युद्धाचं वातावरण कायम राहिलं आणि कापसाची मागणी टिकून राहिली तर हे भाव अजून वाढतील. परिस्थिती दुसरी, पण जर युद्ध थांबलं आणि मागणी कमी झाली तर हेच भाव पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळू शकतात. सगळा खेळ हा जागतिक घडामोडींचा आहे. तेव्हा आता अंतिम निर्णय तुमचा आहे. तुमच्या घामाचं हे पांढरं सोनं विकण्यासाठी तुम्ही कोणती वेळ निवडणार? या संधी आणि धोक्याच्या खेळात तुम्ही तुमचा डाव कसा टाकणार यावर शांतपणे विचार करा.
तुमच्या प्रत्येक निर्णयाला योग्य माहितीची जोड देण्यासाठी कृषी साथी तुमच्यासोबत नेहमीच आहे. अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.